की इतका मराठा घरातून बाहेर पडणार आहे की मुंग्यासारखा. आणि मी सांगतो तुम्हाला, यांनी हल्लं बी तिकडं यांच्या सरकारनं गोळ्या बी घातल्या तरी आरक्षण घातल्याशिवाय मी मागे सरकत नाही. आता आम्ही मागे येत नाहीत. आणि ज्या ज्या वेळेस मी बोललो त्या त्यावेळेस केलेलं आहे. मधल्या काळातला आपण त्यांना जी वेळ दिला होता त्याचंही काल मी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. द्यावा लागत असतो, मागं पुढं सरकावं लागत असतं. आता मात्र मुंबईला गेल्यावर आता मागं नाही. मी माझ्या समाजासाठी पूर्ण शक्तीपणाला लावायची माझी तयारी, पूर्ण ताकद पणाला लावायची तयारी आणि वेळेप्रसंगी जीवसुद्धा पणाला लावायची तयारी. पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मराठी गोरगरीब आता हटत नाही. कारण पोरांची जर ही संधी गेली तर पोरांचं खूप हाल होणार आहेत. आमच्या पश्चात, आमच्या आजोबा पंजोबाच्या आत्ताच्या वयाच्या असणाऱ्या आईवडिलांच्या पश्चात मुलांचे खूप हाल होऊ शकते जर आरक्षण नाही दिलं तर. म्हणून माझं मराठा समाजाला हे आव्हान आहे की आपली जबाबदारी, आपण आहेत तोपर्यंत आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण एकदा द्यायचं आहे आपल्याला.